वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स म्हणजेच पाश्चात्य समाजशास्त्रीय विचारवंत विभाग 3च्या पेपर क्रमांक 7मध्ये हा दुसरा टॉपिक आहे. कार्ल मार्क्स. जगातील कामगारांना एकत्र करून भांडवलशाही विरुद्ध संघटित आवाज उठवणारा 19व्या शतकात युगप्रवर्तन करणारा एक महान तत्ववेत्ता म्हणून कार्ल मार्क्सचा उल्लेख जगामध्ये केला जातो. या थोर समाजशास्त्रज्ञाचा जन्म 5 मे 1818 रोजी पश्चिम जर्मनीमध्ये ऱ्हाइन प्रांतात ट्रायर या शहरामध्ये झाला. प्राथमिक शिक्षण घेत असताना सुरुवातीला त्याचा संबंध जो आला तो क्वालन या कुटुंबाशी आला आणि त्यांचा प्रभाव त्याच्यावर होता. पुढे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर तो येना विद्यापीठामध्ये गेला आणि येना विद्यापीठात त्याने वयाच्या अगदी कमी कालखंडामध्ये PhD ही पदवी प्रदान केली. येना विद्यापीठानं ला PhD बहाल केलेली आहे. पुढे रायनस झिंदुगे नावाच्या वृत्तपत्राचे त्याने मुख्य संपादक म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि या रायनस झिंदुगेमध्ये जे लेख प्रसिद्ध केले किंवा लेख लिहिले ते जर्मन सरकारच्या विरोधामध्ये किंवा भांडवलशाहीच्या विरोधामध्ये त्यानं लेख अगदी प्रखरतेने लिहिले आणि प्रखरतेने त्यानं त्या सरकारच्या विरोधात आवाज उठवला. या प्रखरतेमुळे या वृत्तपत्रावर बंदी आली आणि पुढं त्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार संघटना स्थापन केली आणि यातून पुढं कम्युनिस्ट इंटरनॅशनल संघटना स्थापन झाली. त्याने जी ग्रंथ निर्मिती केलेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा जो प्रबंध त्याचा आहे त्या प्रबंधचं टायटल आहे 1841ला त्याने हा प्रबंध लिहिलेला आहे. नॅचरल फिलॉसॉफी ऑफ डेमोक्रेटस अँड इपिक्युरस हा त्याचा PhDचा प्रबंध आहे. दुसऱ्यांदा 1842ला रायनस झिंदुगे या वर्तमानपत्राचा तो प्रमुख संपादक होता. त्यानंतर मार्क्स व एंजल्स यांनी संयुक्तरित्या कामगार विश्वाचे क्रांतिकारक दर्शन घडवणारा एक ग्रंथ प्रकाशित केला. होली फॅमिली नावाचा हा ग्रंथ आहे. त्यानंतर 1848ला एंजलच्या सहाय्याने त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा जे साम्यवाद्यांचा जाहीरनामा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. 1847मध्ये दी पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाचे दारिद्र्य हा ग्रंथ लिहिला. 1859मध्ये अ क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे राजकीय अर्थशास्त्रांवरील टीका हे पुस्तक प्रकाशित केले. आणि नंतर त्याच्या हयातीत 1867मध्ये दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे हा विश्वविख्यात ग्रंथ आहे. त्याच्या कालखंडात त्यानं हा पहिला खंड प्रकाशित केलेला होता आणि पुढं 1885 ते 1894 पर्यंत काही क्रमशः त्याचे खंड त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले दिसून येतात. मार्क्सच्या मृत्यूनंतरही काही ग्रंथ त्याच्या अभ्यासकांनी किंवा संशोधकांनी त्याच्यावर लिहिलेले आहेत. मार्क्स हा असा तत्ववेत्ता होता किंवा असा समाजशास्त्रज्ञ होता की त्याच्या हयातीत त्याचं महत्त्व कळलं नाही, परंतु समाजाला कळलं नाही, परंतु त्याच्या मृत्यूनंतर मार्क्सचं महत्त्व हे समाजाला पटलेलं दिसून येतं. त्यानंतर
त्याच्यावर जो प्रभाव होता तो कॉलन्यांच्या कौटुंबिक संबंधाचा प्रभाव होता. वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे मार्क्सच्या मनात क्रांतिकारक विचार येऊ लागलेले होते. त्यानंतर बुकानिनचा प्रभाव मार्क्सवर होता, एंजल्सचा होता. अशा पद्धतीने त्याच्यावर प्रभाव किंवा या प्रकारे त्याच्यावर प्रभाव होता आणि त्यातून त्यानं हे सगळं क्रांतिकारक विचार निर्माण झालेले आहेत किंवा त्याने विचाराची जगाला फार मोठी देणगी दिलेली आहे. या ठिकाणी आपण त्याचे 3 कन्सेप्ट किंवा 3 सिद्धांत बघायचे आहेत. पहिला सिद्धांत आहे तो डायलेक्टिकल मटेरियलिझम, म्हणजे द्वंद्वात्मक भौतिकवाद. दुसरा जो सिद्धांत आहे तो क्लास अँड क्लास स्ट्रगल थेअरी. आणि तिसरा वर्ग आणि वर्ग संघर्षाचा सिद्धांत. आणि तिसरा जो सिद्धांत आहे तो परात्मतेचा सिद्धांत किंवा त्यालाच अलगीकरणाचा सिद्धांत म्हणतात, त्यालाच अलिप्ततेचा सिद्धांत म्हणतात किंवा त्याला दुरीभवनाचाही सिद्धांत म्हणतात. म्हणजे एकच साम्यानुमानातून किंवा एकच साम्य असलेला वेगवेगळं टायटल असलेला हा सिद्धांत आहे, परंतु त्याला परात्मतेचा किंवा दुरीभवनाचा सिद्धांत असे म्हणते. या 3 सिद्धांतांच्यावर किंवा 3 कन्सेप्टवर मार्क्सचा आपण इथं विचार करणार आहोत किंवा उहापोह करणार आहोत. पहिल्यांदा जी पहिली कन्सेप्ट आहे किंवा पहिली जी त्याची थिअरी आहे इथं आपण जे अभ्यासणार आहोत ती हेगेलचा आहे, मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद. याच द्वंद्वात्मक भौतिकवादाला विरोध विकासवाद म्हणूनही संबोधले जाते. प्रथम ही संकल्पना हेगेलनं मांडली, परंतु हेगेलनं आत्मा, स्वर्ग, कल्पना यावर हा विचार मांडलेला होता. परंतु या टायटलचं फक्त समर्थन मार्क्सनं केलेलं आहे, परंतु हेगेलनं मांडलेला जो काय सिद्धांत आहे तो अमान्य करून त्याचं समर्थन न करता वेगळ्या पद्धतीनं आपल्या भौतिकवादी पद्धतीनं विज्ञानाच्या आधारावर त्यानं हा द्वंद्वात्मक भौतिकवाद किंवा विरोध विकासवाद मार्क्सनं मांडलेला दिसून येतो. भौतिकवाद आणि विरोध विकासवाद या दोन संज्ञा आहेत. भौतिकवाद म्हणजे ज्याचे अस्तित्व स्पष्टपणे दिसते किंवा डोळ्याला स्पष्टपणे जे दिसणार आहे, डोळ्यापुढं जे काय दिसतं त्याला भौतिकवाद असं म्हटलं जातं. आणि मग हा भौतिकवाद वास्तविक जीवनाच्या विश्लेषणासाठी निवडलेलं एक सूत्र आहे. मार्क्सनं पहिल्यांदा मनुष्य आणि निसर्ग जो आहे यांच्यामध्ये फारकत केलेली नाही, तर मनुष्य हा निसर्गाचा एक घटक आहे किंवा मनुष्याला निसर्गापासून स्वतंत्र करता येत नाही. सृष्टीच्या उत्क्रांतीचा तो एक भाग आहे. म्हणजेच कल्पना किंवा स्वर्ग किंवा आत्मा या गोष्टीला त्यानं फारकत करून त्याच्याशी भिन्नता निर्माण करून त्यानं हा निसर्गाचा घटक मानून भौतिकवादाच्या दृष्टिकोनातून म्हणजे डोळ्यानं जे काय दिसणारं विश्व आहे किंवा निसर्ग आहे याच्याशी संबंध प्रस्थापित करून निगडीत करून त्यानं हा विचार मांडलेला आहे. पहिल्यांदा प्रथमतः एक गोष्ट लक्षात येते की पृथ्वी थंड होईपर्यंत पृथ्वीवर जीव नव्हता आणि मग या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये प्रथम जलचर निर्माण झाले असं सांगितलं जातं. त्यानंतर भूचर निर्माण झाले किंवा भूचरांची अस्तित्व निर्माण झालं असं सांगितलं जातं. आणि शेवटी मनुष्य म्हणजे मनुष्याची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. परंतु ही गोष्ट स्वर्ग किंवा आत्मा किंवा ईश्वरी कल्पना यांच्या ही असमर्थनीय आहे किंवा ही खोटी आहे हे मार्क्सला इथं सांगायचं आहे. जर असं असतं तर मनुष्य हा पृथ्वीवरला पहिला सजीव किंवा जीव असं झाला असता, परंतु इथं आत्म्याशी
किंवा ईश्वराच्या निर्मितीशी संबंध त्यानं जोडलेला नाही, त्यामुळे ही वास्तवता त्याला मान्य नाही. म्हणजेच मनुष्य हा निसर्गाचा घटक आहे किंवा या उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे, हे त्याला या भौतिकवादावरून सांगायचं आहे. डायलेक्टिकल हा इंग्रजी शब्द जो आहे, या इंग्रजी शब्द कसा तयार झाला तर डायलेगो हा ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे तर्क वितर्क करणे आणि त्यावरून डायलेगोवरून डायलेक्टिकल हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला दिसून येतो. आणि मग तर्क वितर्क करून मानवाची संकल्पना किंवा भौतिकवादाची संकल्पना, विरोध विकासवादाची किंवा मानवाच्या व्यवहाराची संकल्पना इथं हेगेलनं मांडलेली होती, ही पूर्णतया त्याचं समर्थन न करता किंवा त्याच्या विरुद्ध त्याला पायावर उभा करून, म्हणजे त्याला डोक्यावर उभा करून त्याचे विचार सर्व खोडून आपल्या विज्ञानावर हा विचार त्यानं मांडलेला आहे. हेगेलच्या द्वंद्ववादामध्ये ही गोष्ट होती की प्रथम काय होतं, प्रथम हेगेल हा द्वंद्ववादाचा आद्य प्रवर्तक आहे. ही संकल्पना त्यानं आत्मा, कल्पना, स्वर्ग यावर भर देऊन मांडलेले आहे. त्याला काय म्हणायचे होते तर ही जी काय विज्ञानातून नैसर्गिक किंवा जी काय सृष्टीची उत्क्रांती झालेली वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर ती त्यानं मान्य केली नाही. त्यानं कल्पना, स्वर्ग या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्यातून ही संकल्पना हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. द्वंद्ववादी विचार प्रणाली हेगेलनं जी स्वीकारली ती बुद्धिसंगत तत्वाशी निगडीत असून मानसिक आणि सामाजिक विकासातील विरोधी शक्तीच्या संघर्षावर ते आधारित आहे. त्याच्या मते द्वंद्व हा एक तर्काचा प्रकार असून विचारांचा विकास हा विरोधातून होत असतो. म्हणजेच विरोधी विचार प्रक्रियेतून एक नवा विकसित विचार निर्माण होतो. यानुसार प्रथम मनात एक कल्पना म्हणजे थिसिस सुचते, पुढे तो विचार विकसित होतो आणि नंतर एखादी नवीन कल्पना सुचते, म्हणजेच ती अँटीथिसिस असते. पुढे या दोन्ही विचारांच्या समन्वयातून संघर्ष निर्माण होतो, द्वंद्व निर्माण होते आणि तिसरी कल्पना जी सुचते ती सिंथेसिस त्याला म्हटलं जातं, तिसरी कल्पना. आणि ते अर्थातच दोन विचारांच्या समन्वयातून किंवा सामंजस्यातून ती जन्मास येत असते आणि निश्चितच ती विकसित असते. यालाच हेगेलने वाद, प्रतिवाद आणि सुसंवाद अशी कल्पनावादी तत्व प्रणाली असे म्हटले आहे. म्हणजे कल्पनेवर आधारित असणारी हे द्वंद्व किंवा युद्ध किंवा विरोध विकास वाद आणि त्यातून मानव विकास साधतो किंवा एक समन्वयात्मक अशी गोष्ट जन्माला येते, असं हेगेल यानं मांडलेलं आहे. म्हणजे हेगेलला मानवाच्या वर्तन किंवा कृतीपेक्षा किंवा श्रमापेक्षा त्यानं या अदृष्टिगोचर किंवा अभौतिक कल्पनाशक्तीला प्रथम स्थान दिलेलं दिसून येतं. परंतु मार्क्सला हे मान्य नाही. हेगेलनं जो द्वंद्वात्मक सांगितला तो वाद, प्रतिवाद आणि सुसंवाद या मार्गाने आदर्श विचारांचा विकास होतो. हे द्वंद्व किंवा हे युद्ध त्यानं सांगितलेलं आहे आणि त्यातून विकास किंवा एक विशिष्ट असा सुसंवाद प्रस्थापित होतो, हे त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच आत्मा आणि स्व यांचे नेहमी द्वंद्व सुरू असते आणि यातूनच पुढे आत्मिक विकास होत असतो. कार्ल मार्क्सने मात्र आपल्या द्वंद्वात्मक विचाराने हेगेलच्या विचार प्रणालीच्या अगदी विरोधी मानले आहे. मार्क्सची जी काय द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि द्वंद्वात्मक ही जे काय त्यानं सांगितलेलं आहे, तो भौतिकवाद या शब्दाचा साधा अर्थ त्याला डोळ्यानं दिसणारं किंवा
प्रत्यक्ष अनुभवास येणारं विश्व होय. म्हणजे विश्व किंवा जी सृष्टी आहे त्यापासून या कुठलीही प्रक्रिया त्यानं बाजूला केलेली नाही किंवा तिच्याशी फारकत केलेली नाही. प्रथम भौतिक सृष्टीत बदल होतात, नंतर कल्पना सृष्टीत त्याचा बदल होतो आणि मग त्याला भौतिक घटक जबाबदार असतात. तो विश्वाचा सर्व वस्तूंचे एकमेकावर प्रथम आघात प्रत्याघात होतात. अशा वादातून किंवा अशा विचारातून पुढे नवीन विचारास जन्म होतो. असं मार्क्सला द्वंद्वात्मक भौतिकवादाविषयी आपले विचार सांगायचे आहेत. मार्क्सने कल्पनाशक्तीपेक्षा भौतिक घटकास जबाबदार धरले आहे. त्यामुळे विश्वातील सर्व वस्तूंचे एकमेकावर प्रथम प्रत्याघात होऊन त्यातून संघर्षाचा उदय होतो. अशा संघर्षातून पुढे नवीन वस्तूंची निर्मिती होते. मानव आपल्या अस्तित्वासाठी सतत कोणती ना कोणती कार्य करत असतो, जीवनावश्यक गरजा पूर्ण करतो, त्यानुसार नवीन विचारास जन्म देतो. त्याच्या मते जगातील प्रत्येक बदलाचे कारण द्वंद्व असल्याने मानवाने नेहमी वास्तवतेचा विचार केला पाहिजे. समाजाच्या बाबतीत हा सिद्धांत मांडताना मार्क्सने समाज विकास म्हणजे एक भौतिक व आर्थिक संघर्षाचे फळ आहे किंवा फळ आहे असा महत्त्वपूर्ण विचार प्रकट केला. त्याच्या द्वंद्वात्मक भौतिकवादी विचारांचा मूलाधार वैज्ञानिक असल्याने हेगेलपेक्षा हा सिद्धांत खूप मार्क्सने मांडलेला प्रचलित झालेला दिसून येतो. मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादामध्ये काही प्रमुख बाबी आहेत किंवा प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते वस्तूचे अस्थायी स्वरूप. मार्क्सच्या द्वंद्वात्मक दृष्टिकोनानुसार विश्वातील कोणतीही वस्तू खऱ्या अर्थाने स्थिर नसते किंवा स्थिर नाही. प्रत्येक वस्तूचा विकास होतो आणि विनाशही घडून येतो. याचा अर्थ उत्पत्ती, विकास आणि लय किंवा नाश हे निसर्ग नियम प्रत्येक वस्तूला लागू पडतात. हे परिवर्तन विरोधी विकासवादाच्या तत्वावर होत असते. म्हणजेच ते कधी सरळ होत नाही. उदाहरणार्थ पाणी गरम केल्यानंतर ते बऱ्याच वेळा गरम राहते, त्याची लगेच वाफ होत नाही. मात्र एक निश्चित अवस्थेनंतर परिवर्तनाचा हा क्रम संपुष्टात येतो. मानव समाजात देखील सुद्धा निश्चित अवस्थेनंतर जुनी समाज व्यवस्था संपुष्टात येऊन त्या ठिकाणी नवीन समाज व्यवस्था प्रस्थापित होते. उदाहरणार्थ सरंजामशाहीतून भांडवलशाही वगैरे म्हणजे साम्यवाद असा हा क्रम, या क्रमानं त्याची उत्क्रांती होते आणि विश्वाच्या स्वरूपात बदल होतो. हे मानवाला देखील निसर्गाप्रमाणेच बदलावे लागते हे म्हणजे वस्तूंच्या अस्थायी स्वरूपावरून त्यानं सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी बाब त्यानं सांगितलेली आहे किंवा या द्वंद्वात्मक भौतिकवादाचं दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की वस्तूतील आंतरविरोध अथवा परस्पर संघर्ष. मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवाद सिद्धांताचे हे ठळक वैशिष्ट्य आढळते. त्याच्या मते सर्व वस्तू किंवा घटना यामध्ये नेहमी आंतरविरोध अथवा संघर्ष असतो. अशा आंतरविरोधामुळेच द्वंद्वात्मक संघर्ष होऊन त्यातून विकास घडून येतो अथवा सामाजिक परिवर्तन होत असते. उदाहरणार्थ भांडवलशाही समाज निर्मितीतून सरंजामशाही समाजाचे अस्तित्व संपुष्टात आले. तसेच मजूर वर्ग संघटित झाल्याने भांडवलशाहीच्या पतनाला किंवा ऱ्हासाला सुरुवात होते आणि मग त्याचा वर्ग संघर्षाच्या प्रक्रियेत विस्फोट होतो किंवा विस्फोटाला किंवा क्रांती होते आणि संपूर्ण समाज व्यवस्था बदलते. असं या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये मार्क्सला सुचवायचं आहे. वस्तूतील परस्परावलंबित्व हे तिसरं वैशिष्ट्य आहे. मार्क्सचा वस्तूच्या वास्तवतेवर विश्वास असल्यामुळे त्याचा दृष्टिकोन भौतिकवादी आहे. या दृष्टिकोनाची पद्धत द्वंद्वात्मक आहे. त्यानुसार विश्वातील कोणतीही वस्तू पूर्णपणे स्वतंत्र नाही. प्रत्येक वस्तू एकमेकावर आधारित आहे आणि आधारित असल्यामुळे दुसऱ्या मानवाचं सुद्धा विश्वातील सर्व गोष्टी अशाच आहेत. वस्तू पूर्णपणे स्वतंत्र नसते. तशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अथवा एक समाज दुसऱ्या समाजावर आधारित आहे. म्हणजेच वस्तूतील किंवा मानवामधील
परस्परावलंबित्व हे दिसून येतं, ही बाब त्यानं निदर्शनास आणून दिलेली आहे. मार्क्स हा प्रत्यक्ष ज्या काही दृष्टिगोचर किंवा डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी आहेत, विश्वामध्ये किंवा निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा संबंध निगडीत करून किंवा त्यांच्या संबंधावर आधारित, त्यांच्या बाबीवर वास्तवावर आधारित असा त्यानं मांडलेला हा द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे. हे या वैशिष्ट्यांवरून किंवा बाबींवरून किंवा पूर्ण या सिद्धांताच्या विश्लेषणावरून दिसून येतं. धन्यवाद.